पतंग उडवायला तर मला येत नाही, पण कापल्या आहेत बरेच लोकांच्या आणि त्यांच्या शिव्या पण खाल्ल्यात. सगळ्यांना आता आश्चर्य वाटेल पण मला नाही आवडत. तिळगुळाची वडी पण नाही आवडत, तिळगुळ पण नाही आवडत, मला गुळाची पोळी पण नाही आवडत. एकमेव कॅरेक्टर आहे रागिणी, जिला खूप सांगायची गरज आहे की तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तिळगुळ नाही घेतलं तरी गोड गोड बोला. तिळगुळ घे आणि गोड गोड बोल. प्रयत्न करतो. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जा मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. स्टार प्रवाहाने मकर संक्रांतीनिमित्त एक स्पेशल इव्हेंट आयोजित केला आणि सध्या माझ्यासोबत आहे तुमची लाडकी जोडी म्हणजेच भूमी आणि आकाश, म्हणजेच यशमान आणि मधुरा. दोघेही खूप छान दिसत आहात ब्लॅक आउटफिटमध्ये. पण काय सांगाल, कसे आहात आणि ह्या इव्हेंटला आलात तर काय सांगाल? खूप छान वाटतंय. म्हणजे मागच्या वेळी सुद्धा एकदा असे संक्रांतीचे इंटरव्ह्यूज आणि इव्हेंट झाला होता, तेव्हा पण खूप मजा आली होती. पण ते आय गेस आमच्या सेटवरच झालं होतं. आज ॲक्च्युली पहिल्यांदाच पूर्ण स्टार परिवाराबरोबर संक्रांत इव्हेंट साजरा होतो आहे. त्याच्यासाठी ऑब्व्हियसली स्टारचे खूप खूप आभारी आहोत. आणि नेहमीच असे इव्हेंट्स असले की मजाच येते, तर सगळे भेटतील एक एक करून, तर एक्साइटमेंट आहेच. मधुरा, ऑब्व्हियसली एरवी कुठे जायचं असलं की ठरवावं लागतं कोणता रंग परिधान करायचा किंवा घालायचा, कोणत्या रंगाची साडी नेसायची. पण आता इथे तुला माहीत असेल की ब्लॅकच. सो आउटफिटबद्दल काय सांगशील? खूप छान दिसतं. थँक्यू सो मच एकतर. आणि खरं तर ना माझ्याकडे ब्लॅकची कमतरता नसते, पण यावेळेला माझ्याकडे ब्लॅक साडीच नव्हती. सो मला झालं की ब्लॅक साडी सोडून मी काही घालू शकते का, दुसरं नेसू शकते का. पण चल ठीक आहे. पण माझा मित्र तन्मय, त्याने मला मदत केली. सो त्याने मला साडी दिली. सो मी ती नेसली. आय होप ती छान आहे, ती छान दिसते. सो सॉर्टेड झालं. सो असे मित्र असल्यावरती आयुष्य खूप सॉर्टेड होतं की प्लीज माझ्याकडे साडी नाही, प्लीज मला दे. सो जो आहे तर ब्लॅक साडी माझी फेवरेट आहे आणि संक्रांतीला ब्लॅक हा कलर असतोच. तो ह्याने पण छान कुर्ता घातलाय, मी पण छान ब्लॅक साडी. सो छान वाटतंय. अगदीच. पण मकर संक्रांत आपल्याकडे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि खूप छान फेस्टिवल आहे. त्याचे तिथे वेगवेगळे तिळगुळ म्हणा किंवा असं काही काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पण तुमच्या काय आठवणी आहेत? पतंग वगैरे उडवल्यात का? कुणाच्या कापल्यात का? पतंग उडवायला तर मला येत नाही, पण कापल्या आहेत बरेच लोकांच्या आणि त्यांच्या शिव्या पण खाल्ल्यात. म्हणजे मी माझी बिल्डिंग कन्स्ट्रक्ट होती तेव्हा दुसऱ्या बिल्डिंगमध्ये राहत होतो, तेव्हा तिकडे बराच गुजराती क्राऊड होता. त्याच्यामुळे तिकडे खूप चांगलं वातावरण असायचं संक्रांतीच्या वेळेला. आणि तिकडे एक माणूस होता जो आम्हाला सगळ्यांच्याच डोक्यात जात होता. तर मग तो पतंग उडवताना त्याचा मांजा आम्ही कापला होता आणि पळालो होतो. तिकडून एवढीच एक आठवण आहे. मधुरा, तुझी काय आठवण? मी पतंग वगैरे कधी काही फार उडवला नाहीये. आता मागच्याच वर्षी काही 2 वर्षांपूर्वी संक्रांतीचा इव्हेंट जेव्हा आमच्या सेटवर झाला होता, त्यावेळेला जो काही पतंग उडवायचा प्रयत्न केला तेवढंच. माझी संक्रांतीची आठवण म्हणजे आई घरी गुळाची पोळी बनवायची आणि मग आम्ही सगळीकडे साताऱ्याला, जेव्हा मी लहान असताना मी जेव्हा साताऱ्यात राहायचे, त्यावेळेला आम्ही अख्ख्या सोसायटीमध्ये ते जाऊन तिळगुळ द्या आणि हे करा आणि मग ते वाण लुटायचं. मग ते कोणाला काय मिळालं ह्याच्यामध्ये बघण्यात जास्त इंटरेस्ट असायचा. तो हीच माझी एक आठवण आहे. म्हणजे माझी संक्रांत म्हणजे अशी एक घरगुती घरी आई बाबांबरोबरची संक्रांत असायची. कधी तिळगुळ बनवण्याचा प्रयत्न केलाय किंवा जर तिळगुळ किती आवडतात आणि एका वेळेत किती तिळगुळ तुम्ही खाऊ शकता? तिळगुळाचे लाडू एवढे नाही आवडत मला. त्याच्यापेक्षा मला आई ज्या तिळगुळाच्या वड्या बनवते त्या खूप आवडतात. त्या मी कितीही खाऊ शकतो. म्हणजे जाता येता एक दोन तोंडात टाकायचं, म्हणजे तो रूलच असतो. आणि जेवताना तर गुळाची पोळी आणि तूप त्याच्याबरोबर सगळ्यात महत्त्वाचं. आणि ते पण असं हे नाही, वितळवलेलं नाही, असं घट्ट तूप. त्याच्याबरोबर मस्त त्याला लावून खायचं. एवढं काम आम्ही व्यवस्थित करतो दरवर्षी. बनवण्याचा प्रयत्न केला कधीच आईला मदत वगैरे कधीच नाही. बरं मधुरा, तुझ्याकडे कशी होती सिच्युएशन? मला ना सगळ्यांना आता आश्चर्य वाटेल पण मला नाही आवडत. तिळगुळाची वडी पण नाही आवडत, तिळगुळ पण नाही आवडत, मला गुळाची पोळी पण नाही आवडत. सो ते मला ना खूप गोड 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 होतं. पण त्यातल्या त्यात आई तिळगुळाच्या वड्या करायची, त्या कमी गोड असायच्या. सो त्या आईनी बनवलेल्या स्पेसिफिकली फक्त त्याच वड्या मला आवडतात. अदरवाईज मी कुठेही असा कोणी तिळगुळ दिला तर तो एक साधारण ट्रान्सफर व्हायचा बहिणीकडे किंवा बाबांकडे वगैरे. पण आई गुळाच्या पोळ्या बनवायची. सो ते बघताना ते बघितलेलं आहे की आईला किती हाताला चटके बसायचे आणि हे, त्यामुळे मी कधीच प्रयत्न केलेला नाही आजपर्यंत. पण आपल्याकडे म्हटलं जातं की तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तर तुमच्या मालिकेत खूप मोठी स्टारकास्ट आहे, विलन आहेत, नायक आहेत, नायिका आहेत. तर एका कॅरेक्टर वाईज कुणाला हे सांगायला आवडेल की तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला? रागिणीला. एकमेव कॅरेक्टर आहे रागिणी, जिला खूप सांगायची गरज आहे की तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तिळगुळ नाही घेतलं तरी गोड गोड बोला.
रागेडी, अभिजित आणि पौर्णिमा या तिघांना म्हणजे 3 निगेटिव्ह जे आहेत त्यांना सगळ्यांना असं सांगावं असं वाटतं की तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. अगदीच. आणि नुकतंच नवीन वर्ष सुरू झाले, 2025 सुरू झाले, तर या वर्षासाठी काही तुमचे गोल्स आहेत का किंवा काही रिझॉल्युशन आहे का? या वर्षासाठी गोल्स म्हणजे जे काम करतोय सध्या ते सातत्याने करत राहावं, तेवढ्याच काय म्हणतात उत्साहात आणि तेवढ्याच पॉझिटिव्हिटीने करत राहीन मी, अशी आशा करतो मी. कारण की म्हणजे फ्रँकली स्पीकिंग नाही म्हटलं तरी सिरियल करून एक तोचपणा येतो. रोज तेच रुटीन असतं आमचं. जवळपास दिवसाचे 13-14 तास आम्ही सेटवर असतो. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला, आणि आता 2 वर्ष झालेत आमच्या मालिकेला, आणि आता बरेच ट्विस्ट अँड टर्न्स घडलेले आहेत आणि अजून पुढे घडणार आहेत. सो ते झालंच. आणि बघूया अजून नवीन वर्षात काही नवीन प्रोजेक्ट करता आलं तर त्याचं एक एक्सपेक्टेशन आहे. मधुरा. सेम तो म्हणाला तसंच कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवण्याची इच्छा आहे. आणि एक साधारण मी स्वतः फारशी रिझोल्युशन्स करत नाही, कारण की आपण सुरुवातीला जनरली असं न्यू इयर रिझोल्युशन करतो आणि ते 10 दिवस टिकतं आणि मग त्याच्यानंतर ते सगळं फेड आउट होतं. सो मी जनरली अशी नवीन वर्षाची सुरुवात आहे म्हणून मी काही करत नाही. मला जेव्हा वाटतं तेव्हा मी सुरू करते, पण एक स्वतःला शिस्त लावून घेण्याचा प्रयत्न माझा चाललेला आहे आणि तो बरेच दिवस चाललेला आहे, जो आय होप माझा बरीच वर्ष झाली. होईल. पण एक साधारण सतत 14 तास काम करत असल्यामुळे एक पर्सनल लाईफ नाही राहत किंवा पर्सनल काय म्हणायचं त्याला, पर्सनल शिस्त एक नाही राहत, रुटीन नाही राहत. तर त्याचंच एक सायकल बसवण्याचा प्रयत्न आहे. आणि एखादं छान नवीन प्रोजेक्ट आलो, नाटक आलं, फिल्म आली, तर सपोज करता आलीच तर आय होप ती करायला मिळेल. लेट्स सी. अगदीच. थँक्यू सो मच. पण मकर संक्रांत आहे त्यामुळे एक छोटासा गेम होता, सो करूयात आपण. हो, तुला सांगायचं पण तुला सांगायचं. हां, दमशीर असतो. हां. म्हणून येते. तिकडे जाते का? हं? या मी ब्लॅक साडी का नेसलीये? साडी झालं. कॉटन फॅब्रिक, काळ्या रंगाची साडी. हं. ओके. आता मी धरायचं का? अच्छा. मांजा, फिरकी, पतंग. तिळगुळचे लाडू झालं. सो इझी. मांजा. ओके, डन. थँक्यू सो मच. Thank you. छान केलंय. पण जाता जाता एकमेकांना तिळगुळ घाला. हो, तुला काय हवंय? लाडू, तिळगुळ घे आणि गोड गोड बोल. प्रयत्न करतो. तुला काय लाडू देऊ काय देऊ? वा, मस्त आहे. तिळगुळ घे आणि खूप गोड गोड बोल. खूप गोड गोड बोलू. मरेला. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.